नमस्कार सर्वांना, मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये अनुदानित शाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत। जाहिरात क्रमांक 1, शिक्षण सेवक पाहिजेत। श्री भुवनेश्वरी विद्याप्रसारक मंडळ, मनवेल परिसर, मनवेल, तालुका यावल, जिल्हा जळगाव, भाषिक अल्पसंख्याक संचलित श्री भुवनेश्वरी विद्या मंदिर, मनवेल, तालुका यावल, जिल्हा जळगाव। मित्रांनो, ही जाहिरात जळगाव जिल्ह्यातील आहे। भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे। शाळेचे नाव दिले आहे श्री भुवनेश्वरी विद्या मंदिर, ॲड्रेस मनवेल, तालुका यावल, जिल्हा जळगाव। आमच्या मंडळानं चालविलेल्या अनुदानित माध्यमिक विद्यालयात उपशिक्षक म्हणजे शिक्षण सेवक पद माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून खालीलप्रमाणे भरावयाचे आहेत। तर या ठिकाणी अनुदानित माध्यमिक विद्यालयात उपशिक्षक शिक्षण सेवक पदभरती करण्यात येत आहे। मंडळाने चालवलेल्या अनुदानित माध्यमिक विद्यालयात उपशिक्षक म्हणजे शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे। मान्यता आहे शिक्षणाधिकारी सोलापूर माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून खाली दिलेले रिक्त पद भरण्यात येत आहे। रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे। अनुक्रमांक, पद किंवा पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता, विषय सब्जेक्ट, पदसंख्या, एकूण रिक्त जागा, संवर्ग जातीचा प्रवर्ग। अनुक्रमांक 1, पद, पदाचे नाव शिक्षण सेवक म्हणून पदभरती करण्यात येत आहे। शैक्षणिक पात्रता BSc BEd ही शैक्षणिक पात्रता आहे अनुक्रमांक 1 करिता। विषय गणित मॅथमॅटिक्स विषयाची जागा भरण्यात येत आहे। पदसंख्या 1 जागा संवर्ग खुला ओपनमधून भरण्यात येत आहे। अनुक्रमांक 2, पदाचे नाव किंवा पद शिक्षण सेवक, शैक्षणिक पात्रता BA BEd, TET पेपर 2 किंवा CTET पेपर 2 उत्तीर्ण असावेत। तर अनुक्रमांक 2 साठी शिक्षण सेवक या पदासाठी शैक्षणिक अर्हता आहे शैक्षणिक पात्रता BA BEd, त्याचबरोबर TET पेपर 2 किंवा BA BEd CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। उमेदवार उत्तीर्ण असावेत। विषय मराठी, सब्जेक्ट मराठी विषयाकरिता आहे। पदसंख्या 1 जागा संवर्ग खुला। त्यानंतर अनुक्रमांक 3, पदाचे नाव शिक्षण सेवक, शैक्षणिक पात्रता BSc BEd, विषय विज्ञान B ग्रुप म्हणजेच सायन्स बायोलॉजी ग्रुप किंवा सायन्स B ग्रुप आणि विषय दिला आहे जीवशास्त्र रसायनशास्त्र। पदसंख्या 1 जागा संवर्ग खुला। त्यानंतर अनुक्रमांक 4, पद किंवा पदाचे नाव शिक्षण सेवक, शैक्षणिक पात्रता HSC DEd, TET पेपर 1 किंवा HSC DEd CTET पेपर 1 उत्तीर्ण असावेत। उमेदवारांकडे शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे। अनुक्रमांक 4 साठी शिक्षण सेवक या पदासाठी शैक्षणिक पात्रता HSC DEd TET पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा HSC DEd म्हणजे 12वी DEd CTET पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। पदसंख्या 1 जागा संवर्ग खुला। इन्फॉर्मेशन, सूचना, गरजू व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक अर्हतेचे मूळ प्रमाणपत्रासह दिनांक 27 जुलै 2025 रविवार रोजी सकाळी 10:30 वाजता श्री भुवनेश्वरी विद्याप्रसारक मंडळ, मनवेल परिसर, मनवेल, तालुका यावल, जिल्हा जळगाव यांच्या कार्यालयात स्वखर्चाने उपस्थित राहावे। तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना दिल्या आहेत। जे कोणी गरजू उमेदवार आहे आणि पात्रताधारक उमेदवार आहेत अशा गरजू व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक पात्रतेचे मूळ प्रमाणपत्रासह म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटसह दिनांक दिलेल्या तारखेला म्हणजे दिनांक 27 जुलै 2025 दिवस आहे रविवार या दिवशी आणि वेळ दिला आहे सकाळी 10:30 वाजता। मुलाखतीचे ठिकाण दिले आहे श्री भुवनेश्वरी विद्याप्रसारक मंडळ, मनवेल परिसर, मनवेल, तालुका यावल, जिल्हा जळगाव यांच्या कार्यालयात स्वखर्चाने उमेदवारांना उपस्थित राहायचे आहे। श्री अशोक पांडुरंग पाटील, मुख्याध्यापक, शालेय समिती श्री भुवनेश्वरी विद्याप्रसारक मंडळ, मनवेल परिसर, मनवेल। श्री अरुण कालुसिंग पाटील, सचिव, श्री गोपाल नारायण पाटील, अध्यक्ष, शालेय समिती श्री भुवनेश्वरी विद्याप्रसारक मंडळ, मनवेल परिसर, मनवेल, तालुका यावल, जिल्हा जळगाव।
जाहिरात क्रमांक 2 पाहिजेत सिंधी अल्पभाषिक अनुदानित शाळेसाठी खालीलप्रमाणे जागा भरणे आहे। मित्रांनो, ही शाळा सिंधी अल्पभाषिक अनुदानित शाळा आहे। या शाळेसाठी खाली दिलेले रिक्त पद भरण्यात येत आहे। रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे। अनुक्रमांक, पद, शैक्षणिक पात्रता, पदसंख्या। अनुक्रमांक 1 पद किंवा पदाचे नाव उपशिक्षक, शैक्षणिक पात्रता BSc B.Ed, पदसंख्या 1 जागा। इन्फॉर्मेशन सूचना, अनुभवींना प्राधान्य, एक्सपिरियन्स असणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल। इच्छुकांनी रविवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता स्वहस्ताक्षरित अर्ज व मूळ कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहावे। उमेदवारांना सूचना आहे, ज्या उमेदवारांना अनुभव आहे अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल। जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा उमेदवारांनी रविवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी वेळ दिला आहे मुलाखतीचा 10 वाजता स्वहस्ताक्षरात अर्ज लिहून व अर्जासोबत मूळ कागदपत्र ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा घेऊन जायचे आहे। इंटरव्ह्यूसाठी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे। पत्ता, मुलाखतीचा पत्ता झुलेलाल सिंधी एज्युकेशन सोसायटी संचलित आदर्श सिंधी हायस्कूल, संत कंवरराम नगर, जळगाव। सचिव बालचंद गुरुडिनोमल काठपाल, शालेय समिती आदर्श सिंधी हायस्कूल, संत कंवरराम नगर, जळगाव। चेअरमन राजकुमार सदानंद अडवाणी। जाहिरात क्रमांक 3 पाहिजेत कैलासवासी नामदेवराव जगताप सेवाभावी मंडळ, करमाळा, जिल्हा सोलापूर संचलित। मित्रांनो, ही जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे। शाळेचे नाव दिले आहे श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, ॲड्रेस जातेगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। या 100% अनुदानित प्रशालेत खालील पद भरावयाचे आहे। तर मित्रांनो, ही शाळा 100% अनुदानित आहे। या शाळेत खाली दिलेले रिक्त पद भरण्यात येत आहे। अनुक्रमांक, पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, पदसंख्या, आरक्षण। तर मित्रांनो, या ठिकाणी कनिष्ठ लिपिकाची जागा भरण्यात येत आहे। अनुक्रमांक 1 पदाचे नाव कनिष्ठ लिपिक, शैक्षणिक पात्रता इयत्ता 12वी BA किंवा BCom किंवा BSc, त्याचबरोबर MSc IT, इंग्रजी व मराठी टायपिंग 30 शब्द व 40 शब्द प्रति मिनिट। तर ही शैक्षणिक पात्रता आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी। म्हणजेच या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे BA, BCom, BSc, त्याचबरोबर MSc IT आवश्यक आहे आणि इंग्रजी व मराठी टायपिंगसुद्धा आवश्यक आहे आणि इंग्रजी व मराठी टायपिंग सोबतच 30 शब्द व 40 शब्द प्रति मिनिट या पद्धतीने उमेदवारांकडे शैक्षणिक पात्रता असायला पाहिजे। पदसंख्या 1 जागा। आरक्षण SC किंवा NT किंवा ST किंवा OBC किंवा खुला या प्रवर्गातून ही जागा भरण्यात येणार आहे। इन्फॉर्मेशन सूचना, तरी पात्र उमेदवारांनी सोमवार दिनांक 28 जुलै 2025 रोजी दुपारी 12:15 वाजता श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, जातेगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथे मुलाखतीस स्वखर्चाने स्वहस्ताक्षरातील अर्ज व मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे। टिप 1 संगणक ज्ञान आवश्यक। तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना दिल्या आहेत। तरी पात्र उमेदवारांनी दिवस आहे सोमवार दिनांक आणि मुलाखतीचा दिनांक आहे 28 जुलै 2025, वेळ दिला आहे दुपारी 12:15 वाजता आणि मुलाखतीचे ठिकाण आहे श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, ॲड्रेस जातेगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथे उमेदवाराने मुलाखती स्वखर्चाने स्वहस्ताक्षरात अर्ज आणि मूळ कागदपत्रांसह म्हणजेच ॲप्लिकेशन आणि ओरिजिनल डॉक्युमेंटसह उमेदवाराने उपस्थित राहायचे आहे। आणि या ठिकाणी टिप संगणक ज्ञान आवश्यक, कॉम्प्युटरचे नॉलेज असणे आवश्यक आहे, अनिवार्य आहे। अध्यक्ष कैलासवासी नामदेवराव जगताप सेवाभावी मंडळ, करमाळा, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। मुख्याध्यापक श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, जातेगाव, तालुका करमाळा। तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात। या 3ही जाहिराती आजच्या लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत।